जी बातमी दाखवली त्यात सत्यता नसल्याचं स्पष्टीकरण शेख अहमद यांनी दिले। विरोधी पक्षातील लोकांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मुद्दा उचलला असं सांगत त्या व्हिडिओमध्ये तथ्य नसल्याचं अहमद शेख म्हणाले। रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आज त्याच कार्यकर्त्यानं त्यावर स्पष्टीकरण दिलंय। रावसाहेब दानवे आणि माझ्यात संबंध खूप वेगळे आहेत। विरोधी पक्षातील लोकांना काही ना काही पाहिजे असतं। निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे काही ना काही विषय विरोधक काढतात असं शेख अहमद यांनी म्हटलं। जो बातमी बताएं वो उसके अंदर कुछ भी सत्य नहीं है। विरोधी पार्टी वालों ने बात को उठाया दानवे साहब के जैसा बताने के बाद से, लेकिन ऐसी कोई बात नहीं। दानवे साहब का और मेरा 30 साल से दोस्ताना है और दानवे साहब जैसे एयरपोर्ट पे से उतरते मेरे को फ़ोन करते, कहा है तो आ जल्दी खाना खाने को। यहाँ तक हमारी बात है, पर ये बात की वजह से उनको इतनी बात बोलना पड़ी। हमारा उनके बहुत संबंध अलग है। और दूसरी बात है कि जैसा दानवे साहब घर में से आए कपड़े बदली करके, तो उनका शर्ट पीछे से अटके हुआ था, तो मैंने उनके कान में बोला, मतलब दादा तुम्हारा शर्ट अटके हुआ है। उनकी कुछ समझ में नहीं आया और उन्होंने जैसा मेरे को ऐसा ये करे, जैसा हाथ में उनके गुलदस्ता था करके उन्होंने ऐसा करे, तो ऐसा कुछ हुआ नहीं है, मगर वो चैनल के अंदर रिपीट करके बता रहे, उसके वजह से ज़्यादा लग रहा जैसा। ऐसी कोई बात नहीं। और वो विरोधी वालों को कुछ ना कुछ बहाने लगते, दिन भर उनके बारे में लोग कुछ ना कुछ विषय निकालते ही रहते। इलेक्शन का पीरियड है, अभी अपनी पहली बात में नहीं, इससे पहले कई बार उनके कुछ भी बात में निकालते रहते। ऐसा कोई सत्य नहीं बात के अंदर, बातमी के अंदर। दानवे साहब के विरोधक दिन भर उनके बातमियाँ के ऐसे फिरते रहते हैं, कॉमेडी कहानी। और दानवे साहब ऐसा मेरे को क्यों करेंगे? मेरे उनके ऐसे घरगुती संबंध है। अब विरोधी वाले कुछ भी बात करते रहते, इसमें कोई सत्य नहीं। लातूर येथील औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली। यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करून अधिकाऱ्यांना त्यांच्याविषयी विचारपूस केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शानी में कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा पार अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा। सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिट दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे तपासा। तुमचं नाव काय? हनुमंत बांधके हनुमंत बांधके कुठले? कृषी विभाग। तुमचं नाव काय? बालाजी बेवनाळे कृषी विभाग। फोटो दादा या। तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे। आणि महाराष्ट्रातले सगळ्यात सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा। कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासलंय? किती नावं सांगा पटपट। माझी पहिलीच, दरवेळेला मीच पहिला गिराईक। हा आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला। सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे। नाही अडचण नाही, मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये। आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे। तपासा, या पोलीस दादा या तुमचा पण फोटो काढतो, या आपल्या बरोबर या काय तपासायचंय लवकर या। एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे, मी आल्यावरती, नाही तर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा ना, मला प्रॉब्लेम नाही। या तपासा, या कोण बघतोय? अरे बघा ना, लाजू नका। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर, तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही। बघा हो, अरे बघा हो, लाजू नका। ठीक आहे, चला। माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येतात। ठीक आहे, तुमच्यावरती काय माझा राग नाही, तुम्ही काय काळजी करू नका। हा, धन्यवाद। जय महाराष्ट्र, आनंदात राहा। महाराष्ट्रातले आहात ना सगळे? आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठीच मरायचं। बाकीच्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत। हा, धन्यवाद। 2004 साली छगन भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं। यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की 2004 मध्ये जर अजितदादा, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या अनेक मोठे पक्षांमध्ये होते, भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती, असं पवार साहेबांना म्हणायचं असावं असं म्हटलंय।
आपण बघितलं तर अनेक मोठे नेते हे आपल्या पक्षामध्ये होते. अजितदादा स्वतः होते, तसंच रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते, जयंत पाटील साहेब होते आणि इतरही सर्व मान्यवर आणि मोठे नेते त्यावेळेस पक्षामध्ये होते. इच्छा मुख्यमंत्री होण्याची सगळ्यांचीच असते. जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं असतं आणि त्याच्यात जर उद्या जाऊन बाकी मंत्री नाराज झाले असते, नाही तर नेते नाराज झाले असते, तर मग ह्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता पसरली असती. म्हणजे सरकार कुठंतरी अडचणीत येऊ शकलं असतं. कदाचित ही गोष्ट पवारसाहेबांना बोलायची असेल असं मला वाटतं. मराठा समाजाचे कांड्यावर मोजण्या इतकेच मतं आहेत असं खळबळजनक विधान भाजप आमदार तथा महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केलंय. परतूर मतदारसंघातील आष्टी गावात प्रचारादरम्यान लोणीकर यांनी केलेल्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोणीकर यांचा मराठा समाजाविषयी केलेला वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत असं सांगत लोणीकर यांनी त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सारवासारव केली. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला असून तो खोटारडेपणा आहे असं स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिलंय. आज आष्टी गावामध्ये अभूतपूर्व अशी रॅली झाली. या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झालं होतं. आमच्या खेड्यापाड्यातले सगळे कार्यकर्ते होते. 3000पेक्षा जास्त लोकांची रॅली आणि मिरवणूक झाली. आणि आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत. हे गाव SC, ST, NT, VGNT, OBC, मुस्लिम, अल्पसंख्याक 18 पगड जातीचं असणारं हे गाव आहे. पण 40 वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे. मराठा समाजाची 60-70% मतं मला मिळतात, भारतीय जनता पक्षाला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे. मतदारसंघात 40 वर्ष मराठा, माळी, धनगर, मुस्लिम, SC, ST, NT, VGNT, OBC 18 पगड जातीचे लोक मला 25,000पेक्षा जास्त मतानं का निवडून देतात? तर माझं काम आहे, माझा विकास आहे. मी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी झाल्यामुळं त्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा समाज मागची 40 वर्ष माझ्या पाठीशी होता, पुढेही माझ्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या गावात सुद्धा सगळीकडं मला लीड मिळणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 165हून जास्त जागा मिळतील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. सांगली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या प्रचारासाठी तावडे हे सांगलीत आले होते. नंतर विनोद तावडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जातीनिहाय जनगणनेच्या आड राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा डाव आहे असा आरोप करून विनोद तावडे पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाचा लाभ मिळवून दिलाय असा दावाही विनोद तावडे यांनी यावेळी केला. 165 तर आता मला अंदाज दिसतो पुढच्या काही दिवसात तर बहुधा. आता मोदी साहेबांचे 2 दिवसच दौरे झाले, अमितभाईंचे 2-3 दिवस झाले, आता होतील अजून, तर बहुधा ही संख्या वाढू पण शकते. एक्झिट पोलचा अंदाज काल आला, त्याच्या आधी मी जर पाहिलं असेल आपण यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनल्स आहेत तर मी आकडा आधीच बोललो होतो. महायुतीला तरी जाईल 155 जाईल आम्हाला. अच्छा महाविकास मुळात जेव्हा जेव्हा आघाडी आणि युती होते त्यावेळी काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यामुळे ते कधी कधी उभे राहतात. पण 95 सारखी स्थिती दिसत नाही, कारण 95ला काँग्रेस आणि या ह्याच्यात खूपच जास्त होतं. मातबर लोकांना त्यावेळी तिकीटं दिली गेली नव्हती, जे नंतर बाहेरून निवडून आले होते. शरद पवार यांच्या नंतर कोण रक्ताचं नातं आहे हे शरद पवार यांचे विचार पुढे घेऊन जातील असं काही ठरलेलं नाहीये. तुम्ही बीजेपी बरोबर गेलेले आहात, तुम्ही काय शरद पवार यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहात का? शरद पवार हे नेहमी सत्तेला लाच मारून शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेसोबत राहिले.
तुम्ही काय घेणार? शरद पवार यांचे विचारधारा पुढे नेणार का, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा पवारांना लगावला. नको ते येऊन बोलतात शिवाजी महाराजांचा दरवेळेस भाजपवाले अपमान करतात. नको ते बोलून. रामदास स्वामींबद्दल आदर व्यक्त करून मी त्यांना विचारू इच्छितो की रामदास स्वामींचा मृत्यू शिवाजी महाराजांचा संघर्षाचा काळ हे काही माहिती आहे? संबंध आहेत का आपले? काय तुम्हाला माहिती आहे काय काही संबंधाबद्दल? वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकणारा राजा, 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे राजे, ही ओळख आहे का नाही? शरद पवारांनंतर कोण? रक्ताचं नातं हे शरद पवारांचं विचार पुढे नेऊ शकतात असं काय ठरलेलं नाही ना. मला मुख्यमंत्री व्हायचं झालं तर माझ्यावरचे राज्यमंत्रीपद जाईल. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चढाओढ सुरू आहे, पण त्यातून मला संधी मिळालीच तर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी हे विधान केलंय. आणि सर्व समाजाचा पाठिंबा मिळाल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. पण बीजेपीला माहित आहे की सगळ्या जाती धर्माची मतं मिळाल्याशिवाय आपण निवडून येत नाही आहे. त्यामुळे मोदींच्या प्रभावाखाली सगळ्या मुस्लिम कम्युनिटीने 10% मुस्लिम कम्युनिटीने मोदीजींना मतदान केलेलं आहे. 3 तलाकच्या निर्णयानंतर अनेक मुस्लिम महिलांनी त्याला मतदान केलेलं आहे. तरुण मुस्लिम लोकांनी त्याला मतदान केलेलं आहे. आणि मुस्लिमांनी एवढं घाबरण्याचं कारण अजिबात नाही. इथं राहण्याचा अधिकार आहे, तिथले नागरिक आहे, त्यांना इथून कोणीतरी घालून देईल असा विषय अजिबात नाही आहे. त्यामुळं जरी काय वैचारिक काय मतभेद असले तरी आम्ही आमचे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतही मतभेद होते, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आम्ही एकत्रित आलो आणि शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये केला. आणि महाराष्ट्रामध्ये दलित ते भाजप शिवसेनेबरोबर आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेला 2012च्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये आरपीआय हा शिवसेना भाजप सोबत आला, त्यावेळेला त्यांना युती म्हणायचे, पण आम्ही सोबत आल्यानंतर त्याला महायुती म्हणून टाकलेली आहे. त्यामुळे आरपीआय त्यांच्या बरोबर आल्यामुळे त्याला महायुती म्हटलेलं आहे. आता अजितदादा आणि आपले एकनाथ शिंदे आणि अजितदादा आले म्हणून त्याला महायुती म्हणतात असं नाही आहे. ते आलेले त्यांचं स्वागतच आहे. पण आरपीआय आमचा छोटा पक्ष आहे, इमानदार लोकांचा पक्ष आहे. मान अपमान सहन करून आपण आपल्या मित्र पक्षासोबत राहिलं पाहिजे भूमिका घेणारा माझा पक्ष आहे. माझे कार्यकर्ते सगळे आम्हाला जागा नाही मिळाल्या तरी आम्ही अत्यंत मनसोखपणे आम्ही महायुतीचा प्रचार करतो आहोत आणि महायुतीच्या सत्तेवर आल्यानंतर त्याचा आम्हाला लाभ नक्की मिळेल. त्याप्रमाणे आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महायुती सत्तेवर नक्की येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.